चला रोल. राहुलजी, एक असा अनसेट ट्रेंड होता की वरिष्ठ जे आमदार आहेत ते अध्यक्ष होतात. आपण एकदा झालो, चॅलेंजेस होते, त्याची संधी झाली आणि आता परत एकदा संधी मिळाली. कसं बघतो? सर्वप्रथम मी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्वोच्च नेते जे आहेत, आदरणीय मोदी साहेब आहेत, आदरणीय अमित शाह साहेब आहेत आणि लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, जे पी नड्डा साहेब आहेत, या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला माझ्यावर विश्वास दर्शवत परत एकदा या महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्ष बनण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मनापासून त्या सर्वांचे मी आभार मानतो. त्यांच्याबरोबरच विधिमंडळातील माझे सर्व सहकारी जे आहेत, ज्यांच्या विश्वासातून ही जबाबदारी मी पार पाडायचा प्रयत्न करणार आहे, त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे, भारतीय जनता पार्टी ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणून जाणली जाते. आणि म्हणून ज्या वेळेला कुठच्याही पदाची जबाबदारी एखाद्या व्यक्तीला दिली जाते, त्यावेळेला त्याचं वय किंवा त्याचा अनुभव केवळ ग्राह्य धरला जात नाही, तर त्याचं मेरिटही बघितलं जातं. आणि मेरिट ओरिएंटेड यूथला प्रमोट करायचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्याने केलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला ही निवड दिसून येत आहे. सर, आज तुम्ही अर्ज भरलेला आहे, मात्र या लोकशाही पद्धतीवरती विरोधकांचं पण सहमत आलेलं आहे का? कारण दुसरीकडे ईव्हीएम विरोधात मरकडवाडीमध्ये शरद पवारांसहित सर्व विरोधी पक्षाचे नेते आंदोलन करतात. लोकशाहीवरती विश्वास नाही म्हणूनच हे आंदोलन करायचा प्रयत्न केला जात आहे. आपण जर बघितलं असेल तर लोकसभेला ईव्हीएम माध्यमातूनच निवडणुका घेतलेल्या, त्यावेळेला कोणीही कसली तक्रार केली नाही, राजीनामे दिले नाहीत. आता अचानक आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली किंवा कौल आला की त्याचं खापर निवडणूक आयोगावरती फोडायचं, हा केविलवाणा प्रकार सातत्याने विरोधकांकडनं होत आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आपण संविधानिक संस्थांवरती असे हेतू आरोप न करता त्यांच्यावर विश्वास ठेवून संविधानाने दिलेल्या जबाबदाऱ्या योग्यरित्या पार पाडायच्या आणि जनतेने दिलेला मॅन्डेट जो आहे त्याचा कुठेही अवमान व्हायला नाही पाहिजे याची काळजी ही सातत्याने आपण घेणं आवश्यक आहे. विरोधकांमध्ये कारण ज्यावेळेला या सगळ्या प्रक्रिया सुरू होत्या, विशेषतः सुनावणी सुरू होती, त्यावेळेला सातत्यानं तुमच्यावर सुद्धा आरोप केले जात होते. आणि आता संविधानिक प्रक्रिया जी दुसरी निवडणूक आहे त्या आयोगावर सुद्धा टीका केली जाते आहे. ही बाब सत्य आहे की माझ्यावर पण यापूर्वी अनेक लोकांकडनं टीका झालेल्या, परंतु टीका करण्या व्यतिरिक्त त्यांनी कुठचंही काम केलं नाही. कारण मी दिलेला निर्णय असेल किंवा मी दिलेले आदेश असतील, ह्याच्यात कुठच्याही प्रकारची त्रुटी दाखवण्यात कोणीही यशस्वी झालं नाही आहे. आणि त्यामुळे अशा टीका टिप्पणींवरती मी काय विशेष लक्ष देत नाही. परंतु उद्यापासून मी या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडायचा प्रयत्न करीन, तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहील. आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो. सातत्याने भाजपला टार्गेट केले जाते, कारण पूर्वीच आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे. समाजवादी पक्ष जो आता महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे, ती भाजपची बी टीम आहे असं आता आदित्य बोलतात. मला आज कुठच्याही प्रकारचं राजकीय वक्तव्य करायचं नाही आहे, परंतु मला वाटतं अंतिम निर्णय हा जनता जनार्दन घेत असते आणि जनतेचा कोणावरती विश्वास आहे ते जनतेने आपल्या मॅन्डेटमधनं दाखवलेलं आहे. मैं सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेता आदरणीय मोदी साहब, आदरणीय अमित शाह साहब, आदरणीय नड्डा जी, हमारे चाहते लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी का मन से शुक्रिया कहना चाहूँगा, आभार मानना चाहूँगा कि उन्होंने फिर एक बार मुझ पर विश्वास दर्शाते हुए विधानसभा अध्यक्ष पद का उम्मीदवार बनाया है. और मुझे पूरा विश्वास है मेरे सभागृह के मेरे जो साथी हैं उन सभी के साथ से आने वाले समय में मैं उनके माध्यम से, सभागृह के माध्यम से
महाराष्ट्र की जनता को न्याय दूंगा। सर, विधानसभा में विरोधी पक्ष की संख्या बहुत कम है, ऐसे में उनका नेता प्रतिपक्ष नहीं होगा। अगर डिमांड की जाए संवैधानिक तौर पर, इस विषय में पॉसिबल है। और दूसरी बात, वो बार बार जो कह रहे हैं कि शायद उनको बोलने का मौका न दे, उनकी आवाज़ दबा दी जाए, तो विधानसभा अध्यक्ष तौर पर जिम्मेदारी आपकी बनी, उनको मौका दें। देखिए, विधानसभा में विरोधी पक्ष का नेता कौन हो या उसे बनाने के लिए कौन सा क्राइटेरिया अपनाया जाए, ये संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्ष का होता है। और विधानसभा अध्यक्ष जब ऐसे निर्णय लेते हैं तो प्रेसिडेंट्स यानी जो पीछे के रिकॉर्ड्स रहते हैं या नियमों में जो तरतूद रहती है, उसी के साथ संविधान में जो प्राविधान रहते हैं, उन सभी का विचार करते हुए ये निर्णय लिए जाते हैं। मेरे पास अभी तक, यानी मैं तो अभी तक विधानसभा का अध्यक्ष नहीं बना हूँ, जब बनूंगा और यदि मेरे पास ऐसे कोई प्रपोजल आता है तो निश्चित रूप से योग्य तरीके से इस पे विचार करके हम निर्णय लेंगे। सर, इस मराठीमध्ये विधानसभा अध्यक्षाची महत्त्वाची भूमिका असते, अध्यक्षांचीच असणार आहे, तुमचं याविषयी काय मत? विधानसभेचे अध्यक्ष म्हणजे हे एक संवैधानिक पद आहेच, परंतु खऱ्या अर्थाने 13 कोटी जनतेतनं 288 आमदार जे निवडून येतात ते या 13 कोटी जनतेच्या आशा आकांक्षा या व्यक्त करण्यासाठी सभागृहात येतात। त्यामुळे जर का या 288 सदस्यांना न्याय दिला नाही तर कुठेतरी महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेबरोबर अन्याय होतोय असं घडू शकेल। म्हणून विधानसभा अध्यक्ष हे पद अत्यंत महत्त्वाचंच नव्हे तर संविधानात असलेल्या आपल्या संसदीय लोकशाहीला जपण्यासाठी हे पद फारच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। विरोधी पक्षनेते पद निवडताना तुमची महत्त्वाची भूमिका असणार आहे? नाही, विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी संपूर्ण अधिकार किंवा त्याला रेकग्निशन द्यायचे संपूर्ण अधिकार हे विधानसभेच्या अध्यक्षांचे असतात। समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी एक शासकीय विधेयक समोर आणलेलं आहे, त्याच्यामध्ये मागणी करतात की ऐतिहासिक जे महापुरुष आहेत किंवा धर्मगुरू असतील यांच्या संदर्भात जर काही वादग्रस्त वक्तव्य, काही अपमानजनक टिप्पणी केली जातात त्याच्यावरती मोक्काच्या धर्तीवरती शिक्षेची तरतूद करावी। समर्थन असेल भाजपचं या गोष्टी? ज्या वेळेला सभागृहात असं विधेयक मांडलं जाईल त्यावेळेला सभागृह यावरती विचार करेल, कारण शेवटी एखादं विधेयक किंवा एखादं प्रायव्हेट मेंबर बिल सभागृहात मांडल्यानंतर ती सभागृहाची प्रॉपर्टी होते, ती कुठच्या एखाद्या विधानसभा सदस्याची किंवा एखाद्या पक्षाची बाजू नसते। त्यावरती सभागृह एकत्र येऊन विचार करतं आणि सभागृहाच्या विजडममध्ये हा निर्णय घेतला जातो। सर, बैलेट पेपर का चैलेंज बीजेपी कबूल क्यों नहीं कर रही? देखिए, मुझे तो आज कोई राजकीय भाष्य नहीं करना है, लेकिन मैं आपको इतना ही बताना चाहता हूँ, संवैधानिक संस्थाओं ने जब कार्य करते हैं तो ऐसे संवैधानिक संस्थाओं के कार्य के ऊपर बिन बुनियाद आरोप लगाना मैं समझता हूँ संसदीय लोकशाही के लिए घातक है। और मेरी यही अपील रहेगी सभी दलों से, सभी विधायकों से कि वह ऐसे संवैधानिक संस्थाओं के ऊपर आरोप लगाकर इन्हें अंडरमाइन करने का काम न करें। I have got a bigger position than a cabinet berth. I am very satisfied and happy. Don't worry. Don't worry. आमदार अपात्रता प्रकरणी तुम्ही न्याय दिल्याच्या नंतर विरोधी पक्षांनी तुमच्यावरती आक्षेप घेतला होता, संशय व्यक्त केला होता। आता परत एकदा तुम्ही बिनविरोधच्या एकत्रित निवड होण्याची शक्यता आहे, किती आव्हानं बघताय तुम्ही? नाही, सभागृह चालवत असताना आपल्याला अत्यंत गांभीर्यपूर्वक काम करायला लागतं आणि सभागृह चालवणं हे एक आव्हान नसतं। सभागृह चालवणं हे आपलं कर्तव्य आहे। जनतेला न्याय द्यायचा असेल तर योग्यरित्या सभागृह चालवणं आवश्यक आहे आणि ते करत असताना सगळ्यांना न्याय दिला तरच हे शक्य असतं। आणि त्यामुळे मी सातत्याने सगळ्या आमदारांना न्याय द्यायचीच भूमिका ठेवलेली आहे, म्हणून मला कधीच हे आव्हान असं वाटलं नाही। तुम्ही बघितलं असेल तर माझ्या गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात अध्यक्ष म्हणून सर्वात जास्त लक्षवेधी महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात या माझ्या कार्यकाळात झाल्या। विधिमंडळाला पेपरलेस करण्याचं काम हे माझ्या कार्यकाळात झालं। डिजिटलायझेशन संपूर्ण 1937 पासून आजपर्यंतचं रेकॉर्ड डिजिटलाइज करायचं काम हे माझ्या कार्यकाळात झालं। विधानसभा विधान परिषद सदस्यांना परदेशात इतर लेजिस्लेटिव्ह बॉडीज बरोबर संवाद साधून त्यांचं संसदीय लोकशाही वरचं ज्ञान वाढवण्याचं काम
हे माझ्या टेन्युअरमध्ये झालं. त्याचप्रमाणे आपण बघितलं असेल नवीन आमदार निवास असतील किंवा एकूण विधिमंडळाचं विधान भवनाचं इन्फ्रास्ट्रक्चर हे सुधारण्याचं कामही हे माझ्या टेन्युअरमध्ये झालं. त्यामुळे मला वाटतं गेली 2.5 वर्ष अत्यंत सकारात्मक काम हे अध्यक्षांच्या कार्यालयातनं झालेलं आहे आणि हेच काम पुढे करण्यासाठी माझ्यावर परत एकदा माझ्या पक्षाने विश्वास दर्शवलेला आहे. हे विधान भवन दुसऱ्यांदा आमदार झाला हा तुम्ही, फडणवीसांची किती मदत झाली? आदरणीय देवेंद्र फडणवीसजी हे या राज्याचे लाडके नेते आहेत. केवळ भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांचेच नव्हे तर जनसामान्य माणसांमध्ये त्यांची प्रतिमा अत्यंत प्रभावशाली असल्यामुळे त्यांच्या प्रतिमेचा फायदा हे भारतीय जनता पार्टीच्या निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराला झाला. राहुलजी, शेवटचा प्रश्न, हे विधान भवन सुद्धा जागा अपुरी पडते, नवीन प्रस्तावित करण्याचं तयारीत आहे. इथे सेंट्रल विस्ताच्या धर्तीवरती निश्चितपणे एक चांगलं कॉम्प्लेक्स निर्माण करण्याचं विचाराधीन आहे आणि ते पण कार्य लवकरच त्याच्यावरती विचार करून सगळ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेतला जाईल.